बातमीपत्राची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम सुरू असलेली 3 मजली इमारत ही अचानकपणे झुकल्यानं रात्री एकच खळबळ उडाली आणि बांधकाम सुरू असलेली ही इमारत खाली कोसळू शकते अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दल आता घटनास्थळी दाखल झालंय। इमारतीचं वाय पद्धतीचं बांधकाम आहे। 2 पिलरवरती इमारत उभारण्यात आलेली आहे, त्यामुळे ती झुकल्याचं सांगण्यात येत आहे। नागरिकांच्या सुरक्षेची काळजी लक्षात घेत इमारत पाडून टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात ही इमारत आता पाडली जाणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम सुरू असलेली ही 3 मजली इमारत आहे, ही अचानकपणे झुकल्याचं दिसतंय, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। बांधकाम सुरू असलेली ही इमारत केव्हाही कोसळू शकते अशी भीती व्यक्त केली जाते। पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरामध्ये आपण बघतो आहोत एक अत्यंत धोकादायक इमारतीला अशा पद्धतीने जेसीबीचा आधार लावून उभं ठेवण्यात आलेला आहे। खरं तर रात्री ही इमारत काहीशी झुकली होती आणि त्यामुळे ती धोकादायक बनली म्हणून हा पाडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे। आपण बघतो आहोत की अत्यंत नवीन असं बांधकाम आहे, 3 मजली आणि पार्किंग हे दिसतंय। मात्र बांधकाम नेमकं निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे हे झुकली का किंवा नक्की काय याच्यामध्ये त्रुटी होत्या हे आता बघतायत इंजिनियर्स। परंतु एकंदरीत बघितलं तर या नवीन बांधकामामुळे कोणतेही रहिवासी राहत नव्हते, पण आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात ही पूर्णतः बिल्डिंग जमीनदोस्त केली जाणार आहे। या शहराचे महानगरपालिकेचे मुख्य शहर अभियंता मकरंद निकम सर आपल्या सोबत आहेत। सर, खरं तर नेमका काय प्रकार आहे आणि कसं लक्षात आलं, आता काय निर्णय घेतलेला आहे? नाही, या इमारतीला तशी परवानगी दिलेली आहे, परवानगीची इमारत आहे। तथापि याच्या स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये काही दोष असण्याची शक्यता आहे, ज्याच्यामुळे एकंदर इमारतीची पाहणी केली असता त्याचं जे एका बाजूला जे जास्त बांधकाम झालेलं आहे त्याच्यामुळं ती इमारत झुकलेली आहे आणि ती धोकादायक झालेली आहे। त्याचा आम्ही पाहणार आहोत कोणाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, कारण की याच्यामध्ये रहिवासी आले असते तर मोठा जीवितहानी झाली। स्ट्रक्चरल इंजिनियर विरुद्ध कारवाई करावी लागेल आम्हाला, आम्ही ती करू। ही इमारत काही वेळात जमीनदोस्त केली जाईल, मात्र एकंदरीत बघितलं तर याचं जे डिझाईन केलेलं आहे त्या आर्किटेक्चर विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते आणि त्या संदर्भातले पावलं उचलणार असल्याची माहिती मुख्य शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिलेली आहे। गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। तेव्हा ही इमारत जमीनदोस्त करण्याची सुरुवात झालेली आहे। पिंपरीमधली ही 3 मजली इमारत झुकलेली आहे। याविषयी आत्ता तिथली परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे हे त्या परिसरात आहेत। गोविंद, 3 मजली इमारत आहे, इमारत झुकलेली आहे। आता अग्निशमन दल, पोलीस आणि नागरिक या ठिकाणी एकवटलेले आहेत। आत्ताची परिस्थिती काय? पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा अजब कारभार म्हणावा लागेल। केवळ अर्ध्या गुंठ्यामध्ये या इमारतीच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली होती आणि बघतोय आपण अशा पद्धतीने इमारत रात्री झुकली होती आणि आता ही इमारत पाडावी लागती आहे। नवीन इमारत आहे, 4 मजली इमारत आहे। आता केवळ अर्ध्या गुंठ्यामध्ये या सगळ्या इमारतीला परवानगी कशा दिली गेली हाच मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। या इमारतीचा जो वास्तुविशारद आहे त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाणार आहे। मात्र आता ही इमारत जमीनदोस्त केली जाते आणि त्याचे हे थेट दृश्य आपण बघतो आहोत। वाकड परिसर जो आहे पिंपरी चिंचवड मधला अत्यंत उच्चभ्रू असा परिसर आहे आणि त्या परिसरामधील ही सगळी इमारत आहे। आता बघतो आपण की इमारतीला पाडण्याचे हे जेसीबी आहेत ते आधी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून जे आहे ते इमारतीचे जे मजले आहेत ते आधी पाडले जातात आणि नंतर मग ही इमारत खालून जे पिलरवर उभी आहे, खरं तर पूर्णतः पिलर पण नाही आहेत, जे पिलर आहेत ते पाडले जातील आणि मग ती जमिनीवर कोसळेल अशा पद्धतीचे सगळं नियोजन आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या सगळ्या कारभाराचा हा नमुना म्हणावा लागेल की इथे अशी इमारत बांधली जात असताना इकडे जे साईट इंजिनियर होते ते काय करत होते, त्यांनी इथे येऊन बघितलं नाही का? साईट व्हिजिट करणं हे गरजेचं असतं, मात्र ते इथे झालेलं नाही आहे। खरं तर स्ट्रक्चरल ऑडिट जे असतंय प्रत्येक मजल्याचं ते करावं लागते आणि महानगरपालिका प्रशासनाचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत प्रदीप जांभळे पाटील यांनी स्पष्ट केले की
जेवढी परवानगी दिली होती त्यापेक्षा जास्त या इमारतीचं बांधकाम केल्या गेलंय. त्यामुळे ही इमारत नक्कीच अनधिकृत ठरलेली आहे. त्याशिवाय जे गुंठेवारी कायदा आहे त्याचे सुद्धा ते नियम सुद्धा मोडल्याचं दिसते, कारण की केवळ अर्धा पाऊण गुंठ्यामध्ये हे सगळं बांधकाम आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला माहिती आहे 1.5 लाखाहून अधिक अनधिकृत बांधकाम आहेत. अनधिकृत बांधकामाचं शहर म्हणून देखील हे पिंपरी चिंचवड ओळखलं जाते आणि ते केवळ अशाच बांधकामामुळे महानगरपालिका प्रशासनाकडनं अशा पद्धतीची परवानगी घ्यायची, एखाद दुसऱ्या मजल्याची, मात्र बांधकाम दुप्पट करायचं, ते नागरिकांना विकायचं. नागरिक फसले जातात, त्यांचा जीवही धोक्यात येतो. खरं तर जीवितहानी नाही झाली, अगदी गोविंद, कारण नागरिक की या नवीन फसले इमारतीमध्ये जातात. कोणी असं आता ही राहायला 4 आलं. मजल्यांची मात्र इमारत याच्या आहे. मागे जी इमारत आहे स्नेहल, त्याच्यामधल्या नागरिकांना वॅकंट करण्यात आलेलं आहे. गोविंद, हे जे 4 मजले दिसत आहेत, 4 मजल्याची इमारत आहे, म्हणजे नागरिक नक्कीच फसले गेलेले आहेत. अनधिकृत इमारतींचा जो मुद्दा आहे, जो प्रश्न आहे, तो पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं दिसतंय. अर्थात स्नेहल, त्यासाठी म्हणूनच हे खूप गंभीर प्रकार आहे की पिंपरी चिंचवड शहर जे अनधिकृत बांधकामाचं शहर म्हणून ओळखलं जातं, 65,000 बांधकामं निर्गमित करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतरही ठिकठिकाणी अशा पद्धतीचे बांधकाम केले गेलेत आणि आपण बघतोय की या पद्धतीनं या इमारतीचे बांधकाम केले गेले ते पूर्णतः बेकायदेशीर होतं आणि जिथे रंग दिलेला दिसतोय तिथे आता नागरिक राहायला येणार होते. सुदैव म्हणून या इमारतीमध्ये कोणी आलं नाही. मात्र जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की बांधकाम परवानगी एकाची घ्यायची आणि त्यावर बांधकाम मात्र दुप्पट करायचं आणि त्यामुळेच या अनधिकृत बांधकामाचा पेव आलेला आहे ते मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडमध्ये दिसतंय. सुरक्षेची उपाययोजना म्हणून महानगरपालिका आता ही पूर्ण इमारत जमीनदोस्त करते. मात्र या इमारतीला लागूनच जी मागे जी इमारत दिसते त्याच्यामध्ये नागरिक राहतात, ती पूर्णतः आता मोकळी करण्यात आलेली आहे. त्या इमारतीला धोका होऊ नये याची दक्षता घेतली जाते आणि आपण बघतोय की या सगळ्याची दक्षता घेऊन ही इमारत पाडली जाते. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये अशा पद्धतीचे शेकडो अनधिकृत बांधकाम आहेत आणि त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यामध्ये आहे. खरं तर एक स्वतंत्र विभाग यासाठी नेमण्यात आला होता. 119 अभियंते त्यासाठी भरती केल्या गेले होते. मात्र त्यापैकी एकाही अभियंत्यांनी अशा बांधकामाकडे लक्ष दिलं नाही का? साईट इंजिनियर काय करत होते? असे अनेक प्रश्न या सगळ्यामुळे निर्माण झालेले आहेत. पुन्हा एकदा मी हेड दाखवतो की अशा पद्धतीने सुरक्षेची काळजी घेऊन खरं तर ही इमारत पाडली जाती आहे. महानगरपालिकेच्या प्रशासनामार्फत ही पाडली जाते. महापालिकेचे अधिकारी, पोलीस दल, अग्निशमन विभाग ही सगळी इथे जमलेली आहेत. परंतु संबंधित जी इमारत बांधकाम ज्यांनी उभी केली तो बिल्डर किंवा ज्यांनी जो वास्तुविशारद आहे त्याच्यावर कारवाई केली जाते का? कारण की महानगरपालिकेने इमारत उभी करण्यासाठी जी परवानगी दिली होती त्यापेक्षा अधिकचं बांधकाम या इमारतीमध्ये करण्यात आल्याची माहिती स्वतः प्रदीप जांभळे पाटील जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे ही बांधकाम केलेली इमारत नक्कीच अनधिकृत ठरते आणि त्यामुळे अशा इमारतीमध्ये जर नागरिकांना हे विकल्या गेली आणि त्यामध्ये नागरिक असते तर मोठी जीवितहानी सुद्धा झाली असती. आता पुन्हा एकदा आपण हे दृश्य बघतोय. इमारत पूर्ण जमीनदोस्त करण्यासाठी म्हणून या इमारतीचे मजले जे आहेत त्या आधी वजन हलकं करण्यासाठी त्या आधी वरचे मजले चिरचिरी केले जातात, ते पाडले जातात. अगदी गोविंद, आता आपण पाहतो आहोत की इमारतीचे मजले आधी पाडले जातील आणि त्यानंतर मग ही इमारत ही जमीनदोस्त होईल. आता या इमारतीला जमीनदोस्त करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. नागरिक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या इमारतीमध्ये जे नागरिक राहायला जाणार होते त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे या संदर्भातले जे अपडेट आहेत ते आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद.